शीना हत्येप्रकरणी आणखी एक नवा गौप्यस्फोट पुढे आलाय। शीना ही इंद्राणीची मुलगी आहे हे आपल्याला माहितीच नव्हतं असं पीटर मुखर्जींनी काल म्हटलेलं होतं। पण झी 24 तासला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार शीनाचा सख्खा भाऊ मिखाईलनं स्वतः पीटर मुखर्जींना पत्र लिहून शीनाविषयी माहिती दिलेली होती। कालपर्यंत सावत्र भावाशी संबंधांमुळे इंद्राणीनं शीनाला मारल्याचं बोललं जात होतं। पण आता या प्रकरणाची आणखी एक नवीन माहिती पुढे येते। आनेक्स मीडियाची सीईओ असताना इंद्राणीनं 9X म्युझिक हे चॅनल सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं, पण पीटरनं हे चॅनल विकून टाकलं। हे इंद्राणीला फारसं रुचलेलं नव्हतं। त्यातून इंद्राणी आणि पीटर मुखर्जीला कोट्यवधी रुपये मिळाले, पण ते दोघे एकमेकांना दुरावले आणि त्या काळात इंद्राणीचा दुसरा पती आणि हत्येचा सह आरोपी संजीव खन्नाशी जवळीक साधली। इंद्राणीच्या या जवळकीविषयी शीनाला कळलेलं होतं। शीनानं तिचा भांडाफोड केला असता तर पीटरच्या कोट्यवधींच्या मालमत्तेला पण मुकलो असतो। या भीतीनं इंद्राणीनं शीनाला संपवण्याचा प्लॅन रचला आणि त्यासाठी संजीव खन्नाचीच मदत घेतल्याचं पुढे आलं। रायगडमध्ये 23 मे 2012 रोजी शीनाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतला मृतदेह सापडला। मात्र रायगड पोलिसांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष घातलं नाही असा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी आता संबंधित पोलिसांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 21व्या शतकात पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता संपलेली नाहीये। दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। मातंग समाजातल्या लोकांना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास मनाई करण्यात आली आणि एवढंच नव्हे तर बुरसट विचारांच्या मंडळींनी मातंग समाजातल्या कुटुंबांना वाळीत टाकलं। हदगाव तालुक्यातल्या चोरंबा या गावात ही घटना घडली आहे। 2 दिवसांपूर्वी मातंग समाजातल्या स्त्रियांनी पाणी काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिव्या देऊन तिथनं हाकलून लावलं। या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे आणि गावामध्ये कमी संख्या नसलेल्या मातंग कुटुंबांना आता मात्र जीवाची भीती वाटते। रत्नागिरीमध्ये शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकलाय। राजापूर तालुक्यातल्या धाऊलवल्ली गावामध्ये ही घटना घडली आहे। वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्रात पेट्रोकेमिकल पार्क तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। नागपूरमध्ये आयोजित उद्योजकांच्या चर्चासत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली। या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून कोस्टल भागात हे पार्क निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। देशात आतापर्यंत 4 राज्यात अशा प्रकारचे पेट्रोकेमिकल पार्क तयार करण्यात आले आणि आता यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश होणार आहे। महाराष्ट्रात 5 ते 6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। या पार्कसाठी मेरीटाईमच्या सीईओंना 15 दिवसात जागा शोधून निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। बदलापूरचा नगरसेवक आशिष दामले प्रकरणात आता तक्रारदारच अडचणीत येण्याची शक्यता आहे। तक्रारदार नरेश रत्नाकर आणि ओंकार रत्नाकर यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश उल्हासनगर न्यायालयानं दिले। बदलापूर नजीक इंदगाव इथल्या मठामध्ये घुसून तोडफोड केल्याप्रकरणी दामले विरोधात गुन्हा दाखल आहे। रत्नाकर हे या मठाचे संचालक आहेत। केतन शेळके नावाच्या व्यक्तीनं रत्नाकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे। पोलिसांनी त्यावेळी आपली तक्रार घेतली नसल्यानं न्यायालयात तक्रार करावी लागल्याचा दावा शेळकेनं केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या केडी टोल नाका कर्मचाऱ्यांना पैलवानांनी अक्षरशः बोकलून काढलं। सोबतच टोल नाक्यांची तोडफोड केली। पुणे बंगळुरू महामार्गावरच्या केडी टोल नाक्यावरून पैलवान कोल्हापूरकडे जात होते। त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी टोल मागितला, मात्र आपण कुस्ती खेळायला जात असल्याचं सांगत त्यांनी टोल द्यायला नकार दिला आणि त्यावरून बाचाबाची झाली। त्यामुळे चिडलेल्या पैलवानांनी शहरातून इतर पैलवानांना बोलवून टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली। निवासी डॉक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या गरीब कुटुंबियांच्या मदतीसाठी मुंबई महापालिकेतल्या 3ही रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आपला 1 दिवसाचा पगार दिला होता। यासाठी डॉक्टरांच्या अकाउंटमधून 1 दिवसाचा पगार कपात करण्यात आली। मात्र वर्षभरानंतर सुद्धा मुंबई महापालिका प्रशासनाच्या वेळखाऊ कारभारामुळे ही सर्व रक्कम संबंधित कुटुंबियांना अजूनही मिळालेली नाही। गुजरात पटेल समाजातल्या आरक्षण मुद्द्यावरून धुमसत असताना महाराष्ट्रात मराठा, धनगर आणि लिंगायत समाजाच्या आरक्षण मुद्दा राजकीय नेत्यांकडून उपस्थित केला जातोय। यावर मात्र फक्त राजकारण नको तर आरक्षण विषय सोडवू असं आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलंय। ठाण्यातल्या घरफोडीचं सत्र काही केलं थांबण्याचं नाव घेत नाहीये। आता तर चोरट्यांनी पालिकेनं धोकादायक म्हणून सील केलेल्या इमारतींना लक्ष्य केलं। ठाण्यातल्या आई नावाची धोकादायक इमारत पालिकेनं सील केली होती। यामधल्या 16 घरांना सील केलं होतं। असं असतानाही चोरट्यांनी याच इमारतींना लक्ष्य करून 8 घरांचं कुलूप तोडून डल्ला मारलाय।
मराठवाड्यातल्या कृत्रिम पावसाचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर आता सरकारनं ड्रोनास्त्र हाती घेतले। या ड्रोनच्या माध्यमातून सरकार मराठवाड्यातल्या दुष्काळाची पाहणी करणार आहे। त्यासाठी उस्मानाबादमध्ये विशेष ड्रोन विमानं सुद्धा दाखल झाली आहेत। तब्बल 51 गावांची पाहणी या विमानाद्वारे केली जाईल। जीपीएस लोकेशनच्या मदतीनं पिकांच्या नुकसानीचे फोटो या ड्रोन विमानात घेण्यात येतील आणि त्यानंतर पिकाचं नुकसान आणि दुष्काळाच्या पाहणीचा अहवाल या फोटोजवरून करण्यात येईल। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झालाय। पर्जन्याची छायेत असणारा कोल्हापूर जिल्हा दरवर्षी जुलैअखेरीस या जिल्ह्यात सर्वच धरणं 100% भरलेली असतात। यंदा मात्र ही धरणं 70%च्या वरती भरण्यासाठी 21 दिवस उशीर झालेला आहे। हा पाणीसाठा काटकसरीनं वापरण्याचं नियोजन आता जिल्हा प्रशासन करतात आणि साताऱ्यात सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेमुळे प्रभावित होऊन बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथल्या पायल सावजी या नवविवाहितेनं अभिनव उपक्रम राबवलाय। नवविवाहिता पायल सावजीनं आपल्या पहिल्या मंगळागौरच्या माध्यमातून स्वच्छ आणि स्वस्थ भारत मोहिमेचा देखावा सादर केला। या देखाव्याच्या माध्यमातून शौचालयाची आवश्यकता तसंच स्वस्थ भारतासाठी सकस आहाराची माहिती तिनं प्रभावीपणे मांडली। भारताचा अत्याधुनिक संवाद उपग्रह म्हणून ओळखला जाणारा GSAT-6चं आज प्रक्षेपण काही वेळामध्ये केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठीचं काउंटडाऊन सुरू झालंय। आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून काही वेळामध्ये या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल। GSAT-6 हा इस्रोनं तयार केलेला 25वा भूस्थिर संवाद उपग्रह आहे। GSAT सिरीजमध्ये त्याचा क्रम 12वा आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये भरलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं राम जन्मभूमीच्या मुद्द्याला विश्व हिंदू परिषदेनं पुन्हा हवा देण्याचा प्रयत्न केलाय। सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 5 सप्टेंबरला विश्व हिंदू परिषदेची त्र्यंबकेश्वरला बैठक होणार आहे। 6 सप्टेंबरला नाशिकमध्ये संत संमेलनाचं आयोजित करण्यात आलंय। या दोन्ही ठिकाणी राम जन्मभूमीच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार असून लढ्याची पुढची दिशा ठरवली जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। कुंभमेळ्यामध्ये महिला आखाड्यासाठी स्वतंत्र जागेची मागणी करणाऱ्या महिला साध्वी त्रिकाल भवंता यांनी आता शाही महिलांच्या शाही स्नानाला स्वतंत्र वेळ मिळावा यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। जिल्हाधिकारी आणि मेळा अधिकाऱ्यांच्या विरोधात महिला साध्वीने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।